मागच्या सामन्याचा फॉर्म या दोन सलामीरांनी ते कंटिन्यू केला. पहिल्याच बॉलवर मात्र सुशांत गायकरला ठोकलाय समाधान वास्करनं षटकार. 5 षटकांचा हा खेळ आणि 5 षटकांच्या खेळामध्ये टॉस जिंकत स्वीकारली आहे प्रथम फलंदाजी कान्होबा कुंडेवाळ संघानं. मागच्या सामन्याचा विचार केला तर 14 बॉलमध्ये 33 धावा समाधान वास्करनं ठोकल्या होत्या. मयूर वास्करनं मात्र तब्बल 16 बॉल्समध्ये 59 धावा. अभेद्य पार्टनरशिप या मैदानावर त्यांचा रेकॉर्ड्स राहिलाय. 93 धावांची अभेद्य पार्टनरशिप, नॉट आउट पार्टनरशिप या दोन खेळाडूंच्या नावी आहे. त्याच्यामुळे या सेमीफायनल्समध्ये अशाच प्रकारचा खेळ या दोन खेळाडूंचा राहील का. खोलवर टप्प्याच्या बॉलला दिशा दिली. आक्रमकता पुन्हा एकदा सिद्ध केली जाते. या स्पर्धेमध्ये 100 धावा करणारा ठरलाय दुसरा हा फलंदाज मयूर वास्कर, मॅन फ्रॉम कुंडेवाल. वैयक्तिक 100 धावा ठोकणारा हा पट्ट्या निमिष मोहिते दादरपाडा संघाच्या खेळाडून 100 धावा कंप्लीट केल्या. आणि इथे मात्र मयूर वास्कर 16 बॉल्समध्ये 59 धावा. विस्फोटक खेळ मागच्या सामन्यामध्ये पाहिलाय. दोन खेळाडूंनी 93 धावांची अभेद्य पार्टनरशिपचा रेकॉर्ड्स या मैदानावरती नोंदवला आहे. आणि इथे मात्र या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आणखीन एखादा नवा रेकॉर्ड्स ऐकायला मिळेल का. क्या बात. पॉपिंग क्रीजचा प्रॉपर वापर करत बॅकफुटवर गेला मयूर वास्करनं आणि सुशांत गायकरला मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून दाखवला चौकार. चला टाइम अलर्ट केला जातोय पंचांकडून, त्याच्यामुळे वेळ नका दौडू तुम्ही. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं संपवणं अनिवार्य राहील याची नोंद घ्या. मेगा फायनलच्या रेसमध्ये मात्र धाकटा खांदा जाऊन विसावलाय. वाट पाहिल की कोण येईल. काय सुरेख फटकेबाजी, अफलातून फटकेबाजीचं प्रात्यक्षिक सुरू आहे. कव्हर पॉईंटच्या मधून आउटसाइड ऑफ स्टंप असलेल्या बॉलला फक्त दिशा दिली आणि घरंगलत कार्पेटला किस करत बॉल मात्र जातोय सीमारेषा बाहेर. आणखीन एक मात्र येतोय चौकार. कव्हर पॉईंटची सीमारेषा अतिशय उत्तमरित्या इथे मात्र हँडल केली आहे. सचिन मोर्याच्या बॉलवर हा आणखीन एक चौकार. 23-22 धावा बोर्डवर लागतात. राईट आर्म राऊंड द विकेट. मिड ऑफला शतरक्षक तैनात होता. सुशांतने बॉलला उचलला जातो, रन मात्र घेतली नाहीये. परंतु आज काय खेळ राहिलाय 2 पट्ट्यांचा. मयूर वास्कर आपला 2 इनिंग खेळलाय आणि तेवढी तोलामोलाची 7 समाधान वास्करची. स्वीट शीटचा प्रयास, बोट मात्र आकाशाकडे गेलं. एकाच बॉलवर 3-4 आउट करायचा प्रयत्न होता वाटतं, कारण पायचीतचा अपील झालं. शतरक्षकानं पाहिलं नाही, नॉन स्ट्राईक केला, सरळ बॉल फेकला. परंतु सरळ बॅटनं मयूरचा धावा येत होत्या. आता स्विचिटचा हा प्रयत्न का केला, हा प्रयत्न सतावत राहील. परंतु आपला खेळ बहादर राहिलाय. इथे मात्र 7 बॉलमध्ये 2 चौकार 1 षटकार सहित 15 धावा ठोकल्या आणि मयूर वास्कर LBW आउट.
मनीष केनी प्रोप्रायटर ऑपरेटिंगची भूमिका जयेशजी मात्र उत्तमरित्या निभावताना आपण पाहतोय. मागच्या 4 दिवसामध्ये आजचा 5वा दिवस त्यांनी मंत्रमुग्ध केलाय. समालोचकांनाही त्यांनी खुश केलं, कारण समालोचकांचा मुख्य माईक चांगला असायला लागतो आणि तो आवाज निघाला की मग समालोचकही खुश राहतात. प्रत्येक समालोचकांना मात्र जयेश यांचे आभार मानले. MK DJ थँक्यू सो मच. फुल टॉस बॉल, फटका फसला, मोठा फटका लगवायचा होता. इथे मात्र प्रसाद भुईरला बकासूर या नावानं ओळख, छोटा बकासूर फुल टॉस बॉलला कन्वर्ट नाही करू शकला आणि इथे मात्र प्रसाद होतोय शून्यावरती बाद. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला होता आणि त्याच्यामुळे फुल टॉस बॉलला मात्र प्रसाद भुईर बॅक टू डग आउट. गोल्डन डकचा शिकार बनला. एक चांगला खेळाडू, युनिफॉर्म खेळाडूला मात्र सचिन मोरेनं परतवलंय. राईट आर्म राऊंड विकेट, व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आला. संदीप म्हात्रे नवीन फलंदाज क्रीजर उभा आहे. आता मात्र हा डाव समाधान वास्करला सांभाळावा लागणार आहे. धापळकर धावांचा विचार केला तर आतापर्यंत 23 धावा धापळकर लागतात. या चटकाचा विचार केला तर मात्र 5वा बॉल. अपील पहा, अपील पहा. अपिलामध्ये उत्साह आहे, पण दक्ष पंत दीपक पाटील सरांना माहिती आहे या चालकीच्या गोळ्या त्यांनी खूप खाल्लेत. त्याच्यामुळे त्यांनी ओळखलं आणि अपिलाला मात्र फेटाळलं. एक्झॅक्टली. सचिन मोरेची फिरकी आपण कित्येक वेळा पाहिलं. दोन्ही बाजूनं स्विंग करण्याचं कसब मात्र त्यानं अंगीकारलंय. उत्तम गोलंदाजी. सचिन मोरेचं षटक मात्र संपतोय आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 6. 2 फलंदाजांना त्यांना बाद केलं. त्याच्यामुळे 2 षटकांचा खेळ संपला. कानोबा कुंडे बाळ संघ प्रथम फलंदाजी करताना मात्र 2 बाद 24 धावा. फॉर्च्युनर आपली ट्रेंडिंग बनले ना, त्या सगळ्या फॉर्च्युनरचा घेण्याच्या लायक मात्र या माणसानं बनवलं. आपल्या जमिनी आणि शेतकरी श्रीमंत बनला पाहिजे यासाठी मात्र इंग्रजांनाही कुळ कायदा बदलायला लावला. ते आदरणीय दिवा पाटील साहेबांना खऱ्या अर्थाने या संगीताच्या माध्यमातून आदरांजली वाहिली जाते. उमेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. चांगला बॉल भरता वेगानं टाकलेल्या बॉलला मात्र सिंगल रन्स कंप्लीट केली जाते आणि सिंगल रन्सनं आता धावसंख्येला आकार येतोय 25 वर. 2.1 बॉलचा खेळ संपलाय. धापळकर धावा लागला त्या 25. मोठा फटका पुन्हा एकदा कन्वर्ट करायचा होता. संघ सहकारी मयूर वास्कर परतला. त्यानंतर मात्र शून्यावरती प्रसाद सारख्या ताकदवान खेळाडू, यंदाच्या मोसमातील सर्वात उत्कृष्ट फॉर्म ज्याचा आहे तो प्रसाद भुईर शून्यावरती परतला आणि आता मात्र जबाबदारी समाधान वास्करवर. खोलवर टप्प्याची गोलंदाजी निकेश पाटील. प्राप्ती लाईव्हचे टेक्निशियन्स ते राहिलेत, उत्तम कॅमेरामन आहेत आणि खैरनेच्या हरिभक्त पारायण सप्ताहामध्ये आता मात्र लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी रवाना होत आहेत. त्यांना देऊया आपण शुभेच्छा. आता मात्र धावांचा ओघ थांबलाय. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल. संदीपच्या बॅटमधला हा तडाखा फक्त सिंगल रन्स देऊन जाईल आणि धापळकर धावा लागतात 27 धावा. उमेश पाटीलनं 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा मोजलेत.
पहिल्या षटकामध्ये प्रहार झाले. सुशांत गायकर सारख्या ताकदवान गोलंदाजावर तब्बल 18 धावा लुटल्या आणि त्यानंतर मात्र एक चौकार पुढच्या षटकामध्ये सचिन मोरेवर लगावला, परंतु स्विच हिटचा फटका मयूर भास्करचा घात करून गेला. त्यानंतर मात्र धावांचा प्रवाह कंप्लीट थांबला आणि बॅट मात्र मॅन कराव्या लागलेत. समाधानला सुद्धा मोठा फटका कन्वर्ट करायचा आहे, परंतु त्याच्यामध्ये त्याला यश मिळत नाही आहे. 1 रन्स मात्र मिळते त्याला. एका रन्सनं 28 मदर मारली जाते. षटक क्रमांक 3 सुरू आहे. उमेश पाटील षटकातील फेकेल अंतिम बॉल. राईट आर्म राऊंड द विकेट. खोलवर टप्प्याची फुल्लर लेनची गोलंदाजी. काय बात, क्या बात. एका पाठोपाठ एक चांगली गोलंदाजी. 3 षटकाचा खेळ मात्र संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट इथे मात्र घेतला जाईल. 12th मॅन पाणी घेऊन जातील आणि ते मात्र 3 षटकांच्या खेळानंतर धावा लागले त्या 2 बाद 28. कमालीची राहिली. धावा रोखल्या त्यानं आणि बीसीसी पागोडेसारख्या ताकदवान संघाला असं वाटलं होतं की सहज जिंकेल तो संघ, पण त्यानं मात्र रोखून धरलं आणि सरळ फायनलमध्ये प्रवेश केलाय. सचिन मोरे राईट आर्म राऊंड विकेट. धावा मिळतायत, धावा इथे मिळतायत. वाईट +4 एकूण रन्स येतील 5. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि त्याने मात्र चला पंचांबरोबर हुज्जत ना घालू प्लीज. इथे मात्र पाहिलं जात आहे आणि वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे. येस, पंचांशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद करू नका. फक्त रिव्ह्यू बिमरसाठी आहे. हे अर्थातच हाईट फॅक्टर अबाव द वेस्ट नो बॉलसाठी असेल. वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे. अंपायर डिसिजन फायनल असेल याच्याकडे लक्ष द्या, कारण फायनलचा टप्पा आता आपण गाठतो. या स्पर्धेचा नियम कंटिन्यू आहेत. 5 धावा या बॉलवर मात्र आल्या आणि या 5 धाव्यानं दाबलकर धावा लागल्या तर तब्बल आता 33. पहिल्याच बॉलवर सचिन मोरेच्या या 5 धावा येत आहेत समाधान वास्करच्या टीमला. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय सचिन मोरे. हा बॉल पुन्हा एकदा लाईन चांगली पकडली आहे, कारण त्यांनी ओळखलं की फुल्लर लेन आउटसाईड ऑफ स्टंप टाकले की बॉलला कनेक्शन नाही मिळत आणि त्याच्यामुळेच ही गोलंदाजी खूप सुंदर राहिली. आतापर्यंत एक्स्ट्राच्या रन जरूर 5 एक्स्ट्रा आल्या, पण त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पलटवार करत हा डॉट बॉल. बॉल लेफ्ट केलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय की आता नेमकं काय. पंचांनी निरखून पाहिलं, लेफ्ट केला समाधान वास्करनं. चला सामना सुरू करा.
प्रेशरमध्ये आला. त्यानंतर मात्र आणखीन एक मोठा फटका खेळायचा आहे, पण इथे मात्र हा डॉट बॉल जाऊन बॉल सरळ आदळतोय अंगावरती. रन्स मात्र मिळत नाही आहे. रन्सचा फ्लो अचानक थांबला. पहिल्या षटकानंतर मोठे फटके येणं बंद झालं आणि त्याच्यामुळे जिथे मात्र धावपळकर धावा लागलेत त्यात 33 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. लागोपाठचे 3 बॉल. समाधान वास्करला सचिन मोरे डॉट टाकतोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राचे रन मात्र येते. दिवसभराचा सामने पाहिले तर हा एवढा शांत सामना अजूनपर्यंत नव्हताच आज. परंतु या सामन्यामध्ये मात्र धावांचा फ्लो अचानक थांबलाय. नेरे संघाची गोलंदाजी ताकदीची राहिली आहे. सुरुवात त्या कुंडेवाड संघानं जरूर चांगली केली. 1 रन्स मात्र येते या बॉल्सवर आणि या एका रन्सनं 35 वर फळ. येस, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी. काय नियंत्रण आहे गोलंदाजीवर. सिंगल रन. दुसऱ्या रनचा प्रयत्न. अंतर राहिला दूर. फलंदाज संदीप होईल बाद. रन आउट. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न. फलंदाज झाला बाद. काय शिकवलंय. सगळीच मुलं जन्माला येताना रडत येत आहेत. परंतु रडताना जर आलं तुम्ही जन्माला, परंतु जाताना जर हसत गेला ना तर तोच मुकद्दर का सिकंदर कहलायगा असं म्हटलं गेलं आहे. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये अशी कार्य करा की तुम्ही गेल्यानंतर सुद्धा जग तुम्हाला आनंद देईल. तुमची आठवण काढत राहील. तुमच्या आयुष्याचं नंदनवन होईल. स्ट्रायकर विराज गायकवाड. लेग स्टिकर पडलेला बॉल. पंच वळतायत. इशारा मात्र येतोय. हा आणखीन एक वाईट बॉल. या षटकामध्ये वाईटचा जवळपास आतापर्यंत विचार केला तर 3 वाईड बॉल पडलाय. हा 3रा वाईड आहे. धापलकर धावा 37. षटक क्रमांक 4. विराज ऑन स्ट्राईक. स्लोवर फिरवला अक्षरशः आणि इथे मात्र गिरकी लेग ब्रेक पाहिली. रन्स या बॉलवर आली नाहीये आणि अशा प्रकारे 4थं षटक संपलं. सचिन मोरेच्या गोलंदाजीच्या माध्यमातून बोर्डवर धावा लागल्या त्या म्हणजेच 37 धावा. 3 बाद 37. धावा धापाकडे लागले. त्या अंतिम षटकामध्ये समाधान वास्करचे AK-47 बरसेल का की गोलंदाज रोहन पाटील आपल्या अनोख्या गोलंदाजीवर मंत्रमुग्ध करेल. फलंदाजीचं नंदनवन असलेल्या धावपट्टीवर समाधान वास्करची बॅट या सामन्यामध्ये मॅन झाली आहे. 1 षटकार जरूर त्याच्या बॅटमधून लागला. सुरुवात त्यानं षटकारानंच केली आहे, पण त्यानंतर मात्र तो शांत संयमी राहिलाय. 10 बॉल्समध्ये 10 धावा समाधान वास्कर क्षणावरती राहिलेत. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. त्यानंतर आता इथे मात्र उरलेल्या 6 बॉल्समध्ये इथून प्रतिकार झाला तर 50-60 पर्यंतचं आव्हान ही चॅलेंजिंग बनू शकतो या संध्याकाळच्या प्रहरी. त्या धावा जमवल्या जातील का? धावा जमवल्या जातील का याचं उत्तर मिळत आहे. मागच्या षटकातील 5व्या बॉलवर मी रन्स का घेतली, नॉन स्ट्रायकरला का राहिलो, त्याला माहीत होतं की मला पुढचं षटक संपूर्णपणे मला खेळायचं आहे आणि त्याच दिशेनं मात्र आगेकूच करताना पहिल्याच बॉलवर रोहन पाटीलला दाखवलाय षटकार मिडविकेटच्या डोक्यावरून. हा चांगला षटकार आला.
धापलकर धावा लागल्या. आता मात्र तब्बल 43. 5 बॉल्समध्ये काय गणित राहतील, कशा प्रकारचं समीकरण राहील, विचार विनिमय केला जाईल. स्वतःला सावध करतोय, स्वतःला सांगतोय की नाही इथून धावा जोडायचे आहेत. आपल्या संघाला टॉस जिंकत प्रथम फलंदाजी घेतली आहे, त्याच्यामुळे बोर्डवर धावा तर चॅलेंजिंग लावाव्याच लागतील. बोटा कशाकडे, आणि ते मात्र भरधाव वेगानं जाणाऱ्या बॉलला समाधान वास्करकडे उत्तर नव्हतो आणि फलंदाज समाधान वास्कर LBW आउट. लाडू हा फ्रीज आपल्या घरी घेऊन जाईल. तत्पूर्वी मात्र रोहन मिन टाइम एक डॉट बॉल टाकतोय. जितू गायकवाडला टाकलेला डॉट बॉल. धावा फार वळवळ दिल्या नाहीयेत. अजून एका दुसऱ्या मोठ्या फटक्यानं 50 ओलांडली जाईल. क्या बात, काय गोलंदाजी राहिले. परफेक्ट यॉर्कर, टो क्रश यॉर्कर ज्याला म्हणतो ना, अगदी पायाचा अंगठा उखडून जाईल एवढा सुंदर यॉर्कर लाईनचा बॉल रोहन पाटीलचा. रन्स मात्र मिळते जितू गायकवाडला सिंगल, आणि सिंगल रन्सनं बोर्डवर धावा लागत आहेत. त्या तब्बल 44. 2 टू गो. 2 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक. आणखीन एक चांगला बॉल इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या षटकाचा विस्फोटक सोडला तर त्यानंतर मात्र स्विचचा फटका मी नक्की सांगेन की मयूर वास्करला फटका लावून जाईल. सरळ बॅटनं चांगला खेळत होता. 1 बॉलचा खेळ फक्त शिल्लक राहिलाय. त्या प्रकार धावा लागले त्या 44. एका मोठ्या फटक्यानं 50 गाठेल का विराज गायकवाड ऑन स्ट्राईक. अपिलामध्ये उत्साह जरूर राहिला. इथे मात्र 1 रन्स कंप्लीट केली जाते. लेग बाईची रन्स शेवटच्या बॉलला आली. कमालीची गोलंदाजी झाली. 45 धावा बोर्डवर लागल्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्यानंतर काय सुंदर गोलंदाजी, टिचून गोलंदाजी राहिली आहे. जीतू इलेव्हन जानमा नेरे संघाच्या गोलंदाजांनी, स्पेशली सचिन मोरे, उमेश पाटील आणि आता मात्र इथे रोहन पाटीलची, आणि या गोलंदाजीच्यामुळेच बोर्डवर धावा लागल्या. कानोबा कुंडेवाल संघाच्या 45. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या 46 धावांचा पाठलाग कसा राहील, पाठलाग बालियन टीम सहज करेल की कुंडेवाल संघ झुंजवेल, ऐकूया. हिंदीची एक अनोखी तोप, कित्येक वर्षापासून ज्यानं अनेक समालोचकांचा आदर्श बनलेले नरेंद्र भगत सर. विपक्ष कुंडीवाल के बीच का
जिस प्रकार से आज के पूरे दिन में जो प्रभावित करने वाली गेंदबाजी की है जीतू 11 नेवे क्रिकेट टीम ने, सचिन मोरे का मैं जिक्र करना चाहूँगा। पहले गेंदबाज भले मार खाते हुए नजर आए, लेकिन उसके पश्चात जो पलटवार करते हुए सचिन मोरे को मैंने आज के 2 मुकाबले में देखा है। काबिल तारीफ गेंदबाजी उन्होंने की और उसी का क्रम तर नक्कीच इथे सन्मान होतोय या मुख्य व्यासपीठावर आजचे अन्नदाते अमोल परदेसी यांना इथे सन्मानित केलं जाईल आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं। त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। अमोल परदेसी आज खरं तर शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम व्यवस्था त्यांच्या माध्यमातून राहिली आणि आपण बघितलं तर अनेक वर्षांपासून ते या हॉटेल व्यवसाय क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करत आहेत। पाया मुंडी वजरी खरं तर हे नॉनव्हेज स्वादिष्ट पदार्थ त्यांच्या माध्यमातून चविष्ट पदार्थ करण्याचं काम देखील केलं जातं। एक चांगले हॉटेल मॅनेजमेंट आचारी अमोल परदेसी यांचा इथे शुभ सन्मान। आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं हा शुभ सन्मान केला जातोय। सुनील स्पोर्ट चिंचपाडा आयोजित स्वर्गीय अनंता शेट केणी स्मृती चषकामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत। त्यानंतर अनिल भोईर यांनाही मी विनंती करतोय, अनिल भोईर साहेब आपणही यावं। आमचे समीर कासकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय। आज अनिल भोईर साहेब हे देखील पाहुण्यांच्या उपस्थित, कारण गावची स्पर्धा आहे। चिंचपाडा गाव म्हटलं तर टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड, मग चिंचपाडा प्रीमियर लीग असू द्या, CPL मध्ये देखील संपूर्ण गाव सहभागी असतो आणि या CPL मध्ये पहिली मालिकावीर बाईक देखील तुम्ही पाहिली असाल। अशा या गावची स्पर्धा आज सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संकेत पाटीलनं ती बाईक पटकावली होती। असं हे एक आयोजन आपल्याला पाहायला मिळते याच गावामध्ये। अनिल भोईर आणि अमोल परदेशी यांचा शुभ सन्मान। विनोद दादा केनी, अमोल केनी, धन्यवाद अमोल परदेशी आणि अनिल भोईर साहेब। खरं या स्पर्धेचे मुख्य आमचे आधारस्तंभ विनोद दादा केनी असतील, अमोल केनी असतील, समीर कासकर असतील। आज आपण पाहतोय संपूर्ण हे पाठीराखे आहेत, म्हणून हा आयोजन खूप चांगला नेटका आणि शिस्तबद्ध आयोजन पाहायला मिळते। चला करूया मॅचला सुरुवात। जसं मॅच सुरू होईल ऐकूया पुन्हा एकदा नरेंद्र सरांना कॉम्बॉक्स मध्ये। धन्यवाद अभिवाल। कई लंबे अरसे से इस प्रकार का आयोजन, जो डिसिप्लिन, जो डेडिकेशन उस आयोजन कमेटी के सदस्यों का हमने देखा, अब इसका फलित आपके सामने। क्या बेहतरीन मुकाबले आज के दिन में सुपर 8 के हमने देखे। ये देखिए पहली गेंद ऑफ स्टंप की लाइन में गेंद को रिलीज किया, अंपायर की तरफ देख रहे थे, लेकिन गेंद में रफ्तार काफ़ी थी, गोली की रफ्तार से गेंद विकेट कीपर के दस्तानों में पहुंच गई। इसी प्रकार का एटीट्यूड दिखाना पड़ेगा, इसी प्रकार की गेंदबाजी करनी पड़ेगी जिस प्रकार से नेवी क्रिकेट टीम ने की थी। उनके नक्शे कदम पे चलना पड़ेगा और उसी प्रकार एक एक कदम फूक फूक कर डालते हुए गेंदबाज जिसका नाम है मोनिश पाटिल कुंडवाल क्रिकेट टीम के लिए एक अच्छी आसान एक अच्छी राह बनाने की कोशिश कर रहे हैं। जिस प्रकार से सचिन मोरे ने की थी, बिल्कुल मोनिश से भी उसी प्रकार की उम्मीद है। स्टीयर्ट किया गेंद को, कवर्स में गेंद को रोका गया, थोड़ी सी चतुराई वहाँ पर जरूर। समाधान खुश नहीं रहेंगे इस प्रकार के फील्डिंग से, क्योंकि पलक झपकते ही चीते की तरह गेंद के ऊपर आपको झपट्टा लगाना पड़ेगा, तब आप सिंगल को रोक पाओगे। और यही कुछ चाहेंगे समाधान इस मुकाबले में। नेवी 11 जेतु क्रिकेट टीम को 46 रनों पर रोकना है, तो इस प्रकार का पॉजिटिव अप्रोच के साथ आपको उतरना पड़ेगा। या दरम्यान चिंचपाडा एक्सप्रेस विजय पाटील यांचे इथे आगमन झालंय। विजय पाटील आपण यावं या व्यासपीठावर। चिंचपाडा एक्सप्रेस विजयजी पाटील। बिल्कुल एक से बढ़कर एक तमाम अतिथि यहाँ पर आते हुए गेंद को स्टीयर किया, अच्छी फील्डिंग का मुजाहरा, सिंगल कंप्लीट किए, प्रोटेक्शन नहीं था, 2 रन दौड़कर कंप्लीट किए। तसेच आदरणीय सन्माननीय भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आज सक्षम ड्रायव्हर, एक जबरदस्त वाहन चालक किरण लबडे, तेज तर्रार गेंदबाज नगर एक्सप्रेस आमचे किरण लबडे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। बिल्कुल किरण लबड़े का भी एक क्रिकेट कैरियर बहुत अच्छा है, लेकिन मैच के ऊपर फोकस कर दे। 46 रनों के बचाव के लिए कुंडवाल टीम उतरी है। ये देखिए ऑन साइड में एग्जीक्यूट करना चाहते थे, ताकत पूरी तरह से झोंके थे, बॉडी का बैलेंस पिछले पैर के ऊपर पूरी तरह से रखा था, लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं साध पाए। सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया, बड़ी स्ट्रोक का
बड़े स्ट्रोक को कन्वर्ट करना चाहते हैं, लेकिन मैं मोनिश की तारीफ करूंगा जो जिन्होंने अब तक 2 डॉट किए, 2 सिंगल और 1 दोहरे रन के साथ 4 रन मात्र खर्च किए और 5वीं और 6वीं गेंद ओवर द विकेट। बहुत अच्छी गेंद, टेक ऑफ किया इस गेंद को, लेकिन गेंद हाइट ज़्यादा थी। अंपायर सत्यवान जी काकड़े ने उस गेंद को पकड़ा, वाइट करार दिया। अतिरिक्त रंग संख्या यहाँ से शुरुआत होती है। सत्यवान जी काकड़े और दीपक बिल्कुल नई जानकारी, लेकिन इस बीच क्या बेहतरीन कलाइयों का उपयोग किया। जैसे देखा ऑन साइड की लाइन में गेंद को रिलीज किया, बैकफुट पर गए, कलाइयों के सारे गेंद को मोड़ा और स्क्वेयर लेग सीमा रेखा के बाद 4 रनों के लिए। और क्या दमदार चौका यहाँ पर आता हुआ बल्लेबाज प्रवीण सोरगे और बाली के बल्ले से ठोक दीजिए। या दरम्यान डीजे दरम्यान नगर एक्सप्रेस एक उत्कृष्ट गोलंदाज किरण लबडे आणि त्यांच्या समवेत विजयजी पाटील चिंचपाडा एक्सप्रेस चे खरं तर घातक गेंदबाज चिंचपाडा एक्सप्रेसचे उत्कृष्ट विजय पाटील यांचं इथे आगमन। बऱ्याच दिवस विजय पाटील इथे आगमन झालंय। बिल्कुल बिल्कुल, काफ़ी दोनों बेहतरीन खिलाड़ी है जिनका कैरियर, जिनका क्रिकेट करियर बहुत अच्छा रहा। टेनिस क्रिकेट की जहाँ तक बात की जाए, लेकिन यहाँ पर ईंट का जवाब पत्थर से देने की कोशिश पूरी की जा रही है, क्योंकि 9.20 की रफ्तार से रन जुटाने और पहली ओवर में रन मात्र खर्च किए हैं 9, यानी कि ईंट का जवाब पत्थर से दिया। टिट फॉर टैट। सेकंड ओवर का स्पेल किस प्रकार से रंग लाता है इस 22 यार्ड के विकेट के ऊपर, इसके ऊपर बहुत कुछ इस मुकाबले का निर्णय निश्चित रूप से निश्चित रहेगा। और सेकंड ओवर के लिए अंकित कातकरी, माफ कीजिएगा, अंकित कातकरी को मोर्चे पर लगा है। छोटा कद है, छोटा पैकेट है, बड़ा धमाका करते, लेकिन इस बार धमाका किया है बल्लेबाज प्रथमेश ने। अंकित की पहली गेंद के ऊपर शानदार चौका दागा प्रथमेश फड़के और प्रवीण सोरगे बाली। प्रवीण की जहां तक बात की जाए, एक चौके के साथ 5 रनों की पारी उनके बल्ले से पनपे, लेकिन प्रथमेश ज्यादा आक्रामक दिखाई दे रहे, ज्यादा खूंखार लग रहे हैं, क्योंकि 3 गेंदें उन्होंने फेस की है और 7 और ये स्कूप किया। यहाँ पर गेंद आ रही है, देखिए 1 बाउंस सीमा रेखा के पार 4 रनों के लिए। देखिए गेंद इस मैदान के पूरे डायमेंशन को खेल रहे ये खिलाड़ी। जैसे गेंद सीधी कर रहे, वी में गेंद को स्ट्रोक कन्वर्ट कर रहे, गेंद थोड़ी सी लेग स्टंप के ऊपर आ रही है, लेग साइड में गेंदों के ऊपर प्रहार कर रहे, यानी कि 360 बल्लेबाज माने जाते हैं प्रथमेश फड़के। टीम जीतू 11 नेवे के शानदार बल्लेबाजी अंकित के लिए। ये देखिए गेंद हवा में है, क्षेत्ररक्षक नीचे और पहली सफलता कुणाल वास्कर जिन्होंने कैच लब की। और पहली सफलता, जिस सफलता की रविंद्र जरूरत थी, मैं समझता हूं इस मुकाबले में अगर कुंडेवाल क्रिकेट टीम को वापसी करनी है तो विकेट की आना जरूरी थी। किस प्रकार से क्या रविंद्र ये विकेट टॉनिक ला सकती है इस मुकाबले में? इस कम निवेश में इस प्रकार के अगर आप चौके खाते हो तो मैच बचाना मुश्किल होगा। यहाँ पर समय की मांग है कि डॉट गेंदें और विकेट, लेकिन यही कुछ करने नहीं दे रही है जय हनुमान जीतू 11 नेवे क्रिकेट टीम। पूरी तरह से मुस्तैदी के साथ मैदान के ऊपर 2 हाथ कर रही है टीम कुंडेवाल 11 का। जिस कुंडेवाल 11 टीम का परचम काफी दूर दूर तक पहुंचा है, लेकिन उतनी बड़ी गूंज यहाँ पर हुंकार रही है जो कि टीम जीतू 11 नेवे। ये देखिए क्या बेहतरीन स्ट्रोक है, गेंद की पिच तक पहुंचे, स्टैंड एंड डिलीवर। एक क्वालिटी बल्लेबाज की ये निशानी है। जैसे गेंद को देखा फुलर लेन की थी, गेंद की पिच तक पहुंचे और उसको एग्जीक्यूट किया लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रनों के लिए। डीजे ठोक।
की पूरी परिस्थितियों को भली भांति अच्छी तरह से भांप लिया नेहरू टीम के गेंदबाज हो चाहे बल्लेबाज हो। परिस्थितियों के अनुकूल यहाँ पर खेल करते हुए सिंगल से स्ट्राइक को रोटेट किया। प्रेशर इस समय जरूर बनता हुआ, क्योंकि रनों का जो फ्लो है वो फ्लो कम होने का नाम नहीं ले रहा है। दोनों छोर से रन बरस रहे और इन बरसते हुए रनों का ये नतीजा है कि 24 रन और रन बचाने के लिए तरस रहे इस समय टीम कुंडेवाल के 11 खिलाड़ी की कैसे इन रनों को बचाया जाए, कैसे फाइनल में दस्तक दी जाए। और फाइनल की दस्तक देने के लिए आन बान शान तीनों इस समय दांव पर, पूरी साख दांव पर लगाइए। बाली ने इस गेंद को एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला था। आउटफील्ड काफी तेज है और इस तेज आउटफील्ड ने आखिरकार गेंद ने क्षेत्र रक्षक को पछाड़ा और एक और चौका आता हुआ नेहरू टीम के खाते में। अंदाज बल्लेबाजी यहाँ पर देखा जाए तो मैंने रायगढ़ में 2 स्कोरर को काफ़ी ऊंची छलांग लगाते हुए देखा है कि उमेश भोईरव दूसरे है, योगेश केणी। क्या बेहतरीन आंकड़े यहाँ पर हम तक पहुँचाते हुए और उन आंकड़ों को हम इस माइक्रोफोन के जरिए यूट्यूब के माध्यम से तमाम क्रिकेट प्रेमियों तक पहुँचा रहे। इक्वेशन अब बदलता हुआ 18 गेंदें 18 की आवश्यकता और 6 की रफ्तार से रन जुटाने। टेनिस क्रिकेट की बात की जाए तो एक भूखे शेर के सामने एक छोटा सा निवाला रखने के समान ये 18 गेंदे 18। लेकिन अक्सर हमने देखा है लोवेस्ट टोटल के जो चेसिंग टारगेट रहते हैं वो काफ़ी एक्साइटिंग होते हैं। ऑन साइड में एग्जीक्यूट किया है, मिस टाइमिंग हुए है मयूर गेंद के नीचे और दूसरी सफलता कुंडेवाल टीम के झोले में। गेंदबाज मोनिश पाटिल ठोक दीजिए। दोनों टीमों में कूट कूट के टैलेंट भरा है, लेकिन उस टैलेंट को आप जब तक प्रदर्शन में कन्वर्ट नहीं कर पाते तब तक आप एक मिसाल नहीं कामयाब कर सकते। बिल्कुल गेंदबाजी में और बल्लेबाजी ने नेहरू टीम ने अपने टैलेंट को प्रदर्शन में कन्वर्ट किया। इसलिए इस मुकाबले की रेस की बात की जाए तो फ्रंट सीट पर है, ड्राइविंग सीट पर इस समय हमें नेहरू टीम, हालांकि एक विकेट जरूर चटकाई है, लेकिन फिर से ड्राइविंग सीट पर अगर कुंडेवाल क्रिकेट टीम को आना है तो ये बूस्टर डोज के रूप में इसका यूज करना पड़ेगा इस विकेट का। क्या ये बूस्टर डोज और 1-2 विकेट यहाँ पर चटका के देता है तो निश्चित रूप से कुंडेवाल टीम के समर्थक तालियों की गूंज जरूर देंगे यहाँ पर। लेकिन नए बल्लेबाज सचिन मोरे स्टीयर किया, गेंद को गैप को ढूंढा है, बैकवर्ड स्क्वेयर लेग में अंकित कातकरी वहां पर है, दौड़कर सिंगल रन यहाँ पे कंप्लीट किए। बाली जोखिम नहीं लेना चाहते। बाली एक बहुत ही ताकतवर बाहुबली बल्लेबाज है जिन्होंने केपीसी इनामपुरी की ट्रॉफी में 6 गेंदों में 6 छक्के दागने का कीर्तिमान जिनके नाम है और इस सीजन की पहली 4 व्हीलर बाइक भी इसी बाली के नाम पर है। वही बाली इस समय स्ट्राइक एंड पर तैयार है और चुनौती खड़े कर रहे यहाँ पर मोनिश पाटिल के लिए। मोनिश ने अब तक 2 गेंदें रिलीज किए, पहली गेंद के ऊपर सफलता, दूसरी गेंद जो कि सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट हुई थी। मोनिश टू बाली, क्या शानदार गेंदबाजी, बहुत ही जबरदस्त। इस प्रकार की कंसिस्टेंसी से गेंदबाजी करनी पड़ेगी। जो लाइन है, जो लेंथ है और जिस प्रकार से पिचिंग है, जो एक्यूरेसी है, इसी एक्यूरेसी की कंसिस्टेंसी से जब गेंदबाजी करते हैं गेंदबाज तो मजा आएगा इस मुकाबले को दोस्तों देखने में। ऑन साइड में एग्जीक्यूट करना चाहते थे गेंद हवा में, लेकिन दूर दूर तक कोई क्षेत्र रक्षक नहीं था और सिंगल यहाँ पर स्ट्राइक। देखिए पूरी तरह से जान झोंक रहा है ये खिलाड़ी, कुंडेवाल क्रिकेट टीम का खिलाड़ी। 18 गेंदें 18 की आवश्यकता थी तो भी अपनी ओर से वो भरसक प्रयास कर रहा है ताकि आने वाले समय में कोई ऐसा न कहे कि हमने कोशिश नहीं की। पूरी तरह से कोशिश कर रहा है नेहरू क्रिकेट टीम को रोकने के लिए, क्योंकि इतनी खूंखार और आक्रामक बल्लेबाजी को सिंगल डबल के लिए तो तरसाना ये कोई मामूली बात नहीं है। और इसी मामूली बात को, इसी नामुमकिन बात को मुमकिन करने का पूरी तरह से संकल्प इरादा जिस खिलाड़ी ने किया उसका नाम है मोनिश पाटिल।
बहुत ही शानदार गेंदबाजी इस सरफेस के ऊपर, जो कि बैटिंग सरफेस मानी जाती है। इस सरफेस के ऊपर 80-90 रन हमने देखे, लेकिन 46 रनों के लिए इतनी तगड़ी संघर्ष करते हुए, संघर्ष करने के लिए मजबूर करने वाला ये गेंदबाजी का स्पेल। यस, परशुमित्र बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर मालक इकडे येत असताना अर्थातच या व्यासपीठाच्या दिशेनं सूरज केणी साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. ऑन साइड में एग्जीक्यूट किया, देखो क्रीज का काफी बेहतरीन तरीके से यूज किया, और इस चौके की मदद से टोटल पहुंचा है 34 रनों के ऊपर। बहुत ही बेहतरीन। आप एक्शन रिप्ले में देख सकते हैं कि जब गेंद सीधी उंगली, जब घी सीधी उंगली से नहीं निकलती तो टेढ़ी करनी पड़ती है। सीधे बल्ले से रन नहीं आ रहे थे, पॉपिंग क्रीज का उपयोग किया, काफी डीप गए क्रीज के और एग्जीक्यूट किया स्ट्रोक को बेहतरीन 4 रनों के लिए। यही होती है एक अच्छे खिलाड़ी की, एक अच्छे बल्लेबाज की निशानी। और इक्वेशन इस समय बदलता हुआ 12 गेंदे 12 रनों की आवश्यकता, 12-12। छह रन यहाँ पर खर्च किया, अभी भी मुकाबले में जान फूकी है। एक संकेत दिया गेंदबाज ने वहां से, हवाओं से कह दो कि अपनी औकात में रहे, हवाओं से कह दो अपनी औकात में रहे, हम पंखों से नहीं, हम हौसलों से उड़ान भरते हैं। हौसला काफी मजबूत रखा है। आखिरी गेंद के ऊपर चौका खाने के बावजूद भी मात्र 6 रन खर्च किए। इस प्रकार का पॉजिटिव अप्रोच, इस प्रकार के माइंडसेट के साथ यहाँ पर गेंदबाजी कर रहे टीम कुंडेवाल। 12 गेंदे, जीत के लिए 12 रनों की आवश्यकता। क्या शानदार क्रिकेट ये, और काफी काफी महत्वपूर्ण होगा गेंदबाजी के लिए। जीतू गायकवाड़ गेंदबाजी के लिए मोर्चे पर लगा है। ये देखिए पहली गेंद के ऊपर इनर एज लगी और विकेट किसकी? महाबली बाली की। जिस बाली के सामने गेंदबाज आने से लड़खड़ाते, एक बाली जो कि रामायण में थे, रावण किससे डरते थे? मात्र बाली से डरते थे। और इस बाली की विकेट यहां पर प्राप्त की है। गेंदबाज का नाम है जीतू गायकवाड़। डीजे ठोक। ये भी बहुत कुछ मायने रखता है। आपकी जीत, आपकी हार निश्चित रूप से कुछ न कुछ नसीहत देने वाली हो, निश्चित रूप से कुछ न कुछ सीख देने वाली हो। उसी प्रकार से दोनों टीमों की ओर से प्रयास किए जा रहे। काफी तीखी गेंदबाजी की जा रही दोनों एंड से। पहली गेंद 12 गेंदे 12 की आवश्यकता थी। पहली गेंद के ऊपर विकेट चटकाई। 11-12 इक्वेशन। 11 गेंदे 12 रनों की आवश्यकता। टी पॉइंट के बगल में बसा हुआ ये चिंचपाड़ा का काल भैरव मैदान। गेंद हवा में, बॉडी का बैलेंस बनाया, गेंद के नीचे आए और क्या शानदार कैच लपक लिया। इस समय जीतू गायकवाड़ ऑन हैट्रिक।
दो गेंदों के ऊपर 2 विकेट, 2 सफलताएं चटकाई इस गेंदबाज ने जिसका नाम है जीतू गायकवाड़। एक उम्मीद की किरण जरूर बीच मैदान से उठी है कि कुंडेवाल क्रिकेट टीम इस मुकाबले में अभी भी कमबैक कर सकती है, अभी भी इस मुकाबले में कमबैक कर सकती है। और नेरे क्रिकेट टीम के कप्तान के माथे पर जरूर बल उठे होंगे कि क्या वाकई में एक टीम कमबैक कर सकती है। यहां पर काफी कड़ा संघर्ष, ऑन साइड में एग्जीक्यूट 100 सुनार की, एक लोहार की, लोहा गरम में मारा हथौड़ा और रिजल्ट आया 6 रन। कुणाल गायकर छक्के के साथ पारी की शुरुआत।